महात्मा गांधी जयंती दिनापासून सफाई कामगारांचे बेमुदत उपोषण नगरपंचायत नांदगाव खंडेश्वर समोर सुरू आहे। मात्र प्रशासनाकडून पूर्ववत कामावर घेण्याच्या मागणीसंदर्भात उदासीनता दिसून येत आहे। नुसते चर्चा करणे आणि कामगारांना नैसर्गिक कामाचा न्याय न देणे ही भूमिका प्रशासनाची दिसत आहे। जुन्या कामगारांना शहरातील नाल्या रस्त्याची इत्थंभूत माहिती असताना नवीन कामगार कामावर लावून संबंधित कंत्राटदाराने शहरातील स्वच्छतेचे वाटोळे केले आहे। जिल्हा परिषद ओंकारखेडा येथील बालसंसदेच्या विद्यार्थ्यांनी स्वच्छता अधिकाऱ्यांना घेराव घेऊन कैफियत मांडली की शाळेचा परिसर स्वच्छ ठेवा। नगरपंचायत स्तरावर शहर स्वच्छ होत नसेल तर बालमनाव स्वच्छतेबाबत काय परिणाम होईल याची कल्पना केलेलीच बरी। इंदिरानगरच्या नागरिकांनी सुद्धा स्वच्छता नाली सफाईबाबत तक्रारी नगरपंचायतला दिल्या, पण त्यावर नगरपंचायतने साधी दखलही घेतली नाही अशी चर्चा शहरात रंगत आहे। लाखो रुपयाचा कंत्राट देऊनही शहराची स्वच्छता रामभरोसे आहे। नागरिकांचे म्हणणे आहे की साखळी उपोषण बसलेल्या कामगारांना पूर्ववत कामावर रुजू करावे, जेणेकरून शहर स्वच्छतेबाबतची घडी रुळावर येईल। सीटूच्या नेतृत्वात सफाई कामगारांचे साखळी उपोषण 40 दिवसांपासून सुरू आहे। यामध्ये दिनेश अंबाडकर, प्रणव सोनोने, जयेंद्र सुने, दीपक पिंगळे यांच्यासह 21 कामगार साखळी उपोषणात सहभागी आहेत। उत्तम ब्राह्मणवाडेसह उमेश चव्हाण, विदर्भ न्यूज, नांदगाव खंडेश्वर।